आपण एक विचार करूया. एका अशा जगात वावरण्याची कल्पना करूया जिथे एक अदृश्य लेझर सिक्युरिटी सिस्टम सतत आपल्या सभोवताली कार्यान्वित आहे. पण ही सिस्टीम एखादी बँक लुटण्यापासून रोखण्यासाठी अजिबात बसवलेली नाहीये, तर आजूबाजूच्या अगदी साध्या म्हणजे रोजच्या वापरातील वस्तूंना चुकून जरी स्पर्श झाला ना, तरी ती सिस्टम मनातल्या मनात एक मोठा अलार्म वाजवते. अगदी बरोबर. आणि हा अलार्म काही जंतूंच्या किंवा आजारांच्या भीतीपोटी वाजत नाही, तर 2500 वर्षांची एक अत्यंत गुंतागुंतीची परंपरा टिकवण्यासाठी वाजतो. खरं तर हीच या विषयाची सर्वात मोठी गंमत आहे. हो ना. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच अदृश्य अलार्मचा म्हणजेच बौद्ध भिक्खूंच्या जीवनातील अनामास या संकल्पनेच्या जाळ्यात शिरणार आहोत. अनामास म्हणजे अशा 6 गोष्टी ज्यांना भिक्खूंनी जाणीवपूर्वक स्पर्श करणं पूर्णपणे निषिद्ध मानलं गेलं आहे. हा भाग फोम सिलानंथो यांच्या नानाविनिश्चय या YouTube चॅनलवरील व्हिडिओच्या आधारे असणार आहे. बरोबर. आणि या विषयाची सर्वात रंजक बाजू ही आहे की वरवर पाहता हे नियम एखाद्या कर्मठ परंपरेसारखे वाटतात, पण जेव्हा आपण या साध्या वाटणाऱ्या नियमांच्या मुळाशी जातो ना, तेव्हा काय सापडतं? तेव्हा आपल्याला मानवी वर्तन, मानसशास्त्र आणि अगदी कायदेपंडितांनाही लाजवेल अशी एक अत्यंत प्रगत कायदेशीर रचना पाहायला मिळते. बापरे, म्हणजे आपण ज्या वस्तूंना स्पर्श करणं अगदी गृहीत धरतो त्या वस्तूंकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे वेगळा आहे तर. हो, आणि कधीकधी तर तो चक्रावून टाकणारा असतो. म्हणूनच आज आपण केवळ या 6 नियमांची यादी वाचून दाखवणार नाही आहोत. आपल्याला यामागचं का आणि कसे समजून घ्यायचे आहेत. नक्कीच. तर आपण थेट पहिल्या नियमाकडे वळूया. अनामास अंतर्गत पहिली निषिद्ध गोष्ट आहे स्त्रिया, मादी प्राणी आणि स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोणत्याही वस्तू. आता ब्रह्मचर्याचं पालन करणाऱ्या संन्यासी जीवनात स्त्रियांना किंवा मादी प्राण्यांना प्रत्यक्ष स्पर्श करणं निषिद्ध असणं हे आपण सर्वसाधारणपणे समजू शकतो. पण स्रोतामध्ये जो पुढचा भाग सांगितलाय ना, तिथे हा विषय खऱ्या अर्थाने गुंतागुंतीचा होतो. हो, कारण या नियमात साबणाच्या खोक्यावरील किंवा डिटर्जंटच्या पॅकेटावरील स्त्रीच्या चित्राचाही समावेश होतो. म्हणजे मला एक सांगा, एक निर्जीव चित्र काल बिघडवणार? तो फक्त शाई आणि कागदाचा तुकडा आहे ना. इथेच त्या प्राचीन नियमांची मानसशास्त्रीय खोली दिसून येते. तो केवळ शाई आणि कागदाचा तुकडा आहे हे अगदी खरं आहे, पण मानवी मन चित्रांकडे केवळ रंग म्हणून पाहत नाही. अच्छा, म्हणजे ते काहीतरी अर्थ जोडतं. हो ना, ते त्याच्याशी एक अर्थ जोडतं. भिक्खूंचं प्रशिक्षण हे मुळातच मनाला कोणत्याही प्रकारच्या मोहापासून किंवा आसक्तीपासून दूर ठेवण्यासाठी असतं. बरोबर. जेव्हा एखादा भिक्खू डिटर्जंटचा पुठ्ठा हातात घेतो आणि त्यावर एखाद्या स्त्रीचं चित्र असतं, तेव्हा तो स्पर्श भौतिक नसून मानसिक पातळीवर त्या संकल्पनेला दिलेला स्पर्श मानला जातो. अरे बापरे. मन अत्यंत चंचल असतं आणि साध्या चित्रातूनही विचारांची साखळी सुरू होऊ शकते, हे या परंपरेने अचूक ओळखलं होतं. हे तर म्हणजे असं आहे की जणू काही एखादा अत्यंत कडक अल्गोरिदम किंवा आधुनिक जगातील कॉपीराईट फिल्टर साध्या चित्रालाही फ्लॅग करत आहे. अगदी तसंच. सिस्टम म्हणते नाही, हा नियम मोडला गेला आहे. पण मग इथे एक मोठा व्यावहारिक प्रश्न उभा राहतो ना, त्या भिक्खूला स्वतःचे कपडे तर धुवावेच लागतील. हो, ते तर आहेच. जर बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक साबणाच्या खोक्यावर असं चित्र असेल तर त्यांनी काय करायचं? कपडे धुवायचेच नाहीत का? नाही, यावर उपाय आहेत आणि स्रोतामध्ये ते अतिशय स्पष्टपणे सांगितले आहेत. यातला पहिला उपाय म्हणजे त्या चित्रावर पेनने फुली मारणे किंवा रंग फासणे. एक सेकंड, फक्त फुली मारली की चालतं? हो, एकदा का ते चित्र विद्रूप झालं किंवा झाकलं गेलं की मग तो पुठ्ठा वापरण्यासारखंच नसते. हे थोडं विचित्र नाही का वाटत? म्हणजे चित्र तर तिथेच असतं, फक्त त्यावर एक रेष ओढलेली असते. वरवर पाहता हे विचित्र वाटू शकतं, पण यामागे एक जाणीवपूर्वक केलेली मानसिक कृती आहे. कशी काय? जेव्हा भिक्खू त्या चित्रावर फुली मारतो तेव्हा तो एक प्रकारे आपल्या मनाला सांगत असतो की मी या चित्राकडे स्त्रीचं प्रतिनिधित्व म्हणून पाहत नाहीये, तर हा केवळ एक खराब झालेला कागद आहे. अच्छा, म्हणजे तो त्या वस्तूचं प्रतिनिधित्व नष्ट करतो. अगदी बरोबर. आणि दुसरा उपाय म्हणजे प्रत्यक्ष स्पर्श टाळण्यासाठी मध्ये एखादा पारदर्शक अडथळा किंवा बॅरियर वापरणे. हां, आणि या अडथळ्याचे जे उदाहरण स्रोतामध्ये दिलं आहे ते मला सर्वात जास्त अचंबित करणारं वाटलं. स्मार्टफोनच्या स्क्रीनचं? बरोबर. हो, स्मार्टफोनच्या पारदर्शक स्क्रीनचा अडथळा म्हणून वापर करणं. म्हणजे जर स्क्रीनवर असं काही चित्र आलं आणि भिक्खूला स्क्रीन स्वाईप करायची असेल
हं. तर तो थेट स्पर्श मानला जात नाही, कारण बोट आणि त्या डिजिटल चित्राच्या मध्ये एक काचेचा अडथळा असतो. तंत्रज्ञानाने या प्राचीन नियमाला दिलेली ही पळवाट थक्क करणारी आहे. हो, तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा हा एक रंजक संगम आहे. पण समजा हा स्पर्श चुकून झालाच, म्हणजे डिटर्जंट घेताना लक्ष नव्हतं आणि हात लागला, तर मग काय, त्यांना मठातून बाहेर काढतात का? नाही, इतकी कठोर शिक्षा नसते. इथेच या विनयपिटक म्हणजेच बौद्ध नियमावली या कायद्याचं सामर्थ्य दिसून येतं. अच्छा. आधुनिक कायद्यांप्रमाणेच इथेही हेतू किंवा इंटेंट हा केंद्रस्थानी आहे. जर एखाद्या भिक्खूचा चुकून स्पर्श झाला किंवा त्यामागे कोणतीही वासना नसेल, तर तो दुक्कट नावेचा एक छोटा अपराध मानला जातो. दुक्कट. हो, हा एक प्रकारचा हलका ताकीद देण्यासारखा नियमभंग आहे, ज्यासाठी भिक्खूला इतर भिक्खूंसमोर आपली चूक कबूल करावी लागते आणि प्रायश्चित्त घ्यावं लागतं. बरं. पण जर तोच स्पर्श जाणीवपूर्वक आणि वासनेने केला गेला, तर मात्र तो संघादिसेस नावाचा अत्यंत गंभीर अपराध ठरतो. बापरे. म्हणजे कृती अगदी तीच आहे, खोक्याला हात लावणे, पण मनात काय विचार सुरू आहेत यावर तो गुन्हा साधा आहे की गंभीर हे ठरतं. अगदी बरोबर. शारीरिक आणि मानसिक मोहाचा हा भाग खरोखरच विचार करायला लावणार आहे. पण आता आपण ह्या मोहाच्या संकल्पनेकडून एका अशा गोष्टीकडे वळूया जी माणसाला नेहमीच आकर्षित करते. संपत्ती. बरोबर. हो, सुरक्षितता आणि भौतिक संपत्ती. कारण पुढचे जे 2 नियम आहेत ते थेट अर्थकारणाशी जोडलेले आहेत. दुसरा नियम आहे 7 प्रकारची धान्य आणि तिसरा नियम आहे 10 प्रकारची रत्ने किंवा धातू. हां. मला इथे दुसऱ्या नियमाबद्दल एक प्रश्न पडलाय. स्रोतामध्ये असं म्हटले की सालेनं काढलेला भात, ज्याला आपण धान किंवा पॅडी म्हणतो, त्याला स्पर्श करणं भिक्खूंसाठी निषिद्ध आहे. बरोबर आहे. पण पांढऱ्या तांदळाला स्पर्श करणं मात्र चालतं. हे कसं काय? म्हणजे हे कच्च्या स्टॉक ऑप्शन्स आणि ओव्हनमधून नुकत्याच बाहेर काढलेल्या केकमधील फरकासारखं आहे का? अरे वा, तुम्ही दिलेलं हे रूपक अगदी तंतोतंत लागू पडतं. खरंच. हो, कच्च्या स्टॉक ऑप्शन्समध्ये भविष्यात वाढ होण्याची क्षमता असते, बरोबर. ज्या तयार केक हा फक्त खाऊन संपवण्यासाठी असतो. बरोबर. ऐतिहासिक संदर्भातून याकडे पाहिलं तर हे अधिक स्पष्ट होतं. प्राचीन कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये साले न काढलेला भात किंवा धान्य हे केवळ अन्न नव्हतं. मग ते काय होतं? ते चलनासारखं म्हणजे करन्सीसारखं वापरलं जायचं. धान्याच्या बदल्यात वस्तू विकत घेतल्या जायच्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते धान्य जमिनीत पेरून पुन्हा उगवता यायचं. अच्छा, म्हणजे त्यात संपत्तीची वृद्धी करण्याची क्षमता होती. हो, म्हणजेच कॅपिटल वाढवण्याची क्षमता होती. वाव. त्यामुळे धान्याला स्पर्श करणं हे एक प्रकारे भांडवलाला किंवा संपत्तीला स्पर्श करण्यासारखं मानलं गेलं. समजलं. आणि पांढऱ्या तांदळाचं काय? या उलट साले काढलेला पांढरा तांदूळ हा जमिनीत पेरला तरी तो पुन्हा उगू शकत नाही. बरोबर आहे. त्याचा उपयोग फक्त शिजवून खाण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठीच होऊ शकतो. त्यामुळे पांढरा तांदूळ हा केवळ अन्न या सदरात मोडतो, संपत्ती नव्हे. भिक्खूंचं जीवन हे संपत्ती जमा करण्यापासून आणि आर्थिक व्यवहारांपासून पूर्णपणे अलिप्त असावं हा यामागचा मूळ उद्देश आहे. म्हणूनच त्यांना पांढरा तांदूळ स्वीकारता येतो, पण साले न काढलेल्या धान्याला ते स्पर्श करू शकत नाहीत. पण इथे एक मोठी व्यावहारिक अडचण येऊ शकते ना? कोणती? खेड्यापाड्यात अनेकदा लोक रस्त्यावर किंवा अंगणात धान्य वाळत घालतात. आता जर एखादा भिक्खू भिक्षा मागण्यासाठी त्या रस्त्यावरून जात असेल आणि वाटेत सगळीकडे धान्य पसरलेलं असेल, हो, मग काय करायचं? त्यांनी हवेत उडायचं का? स्पर्श तर होणारच ना? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. आणि स्रोतामध्ये या व्यावहारिक अडचणीवरही एक भारी उपाय सांगितला आहे. काय उपाय आहे? इथे पुन्हा एकदा तोच हेतूचा किंवा मानसिकतेचा मुद्दा समोर येतो. जर दुसरा कोणताही रस्ता उपलब्ध नसेल आणि त्या धान्यावरून चालणं अपरिहार्य असेल, तर भिक्खूंनी मनात असा ठाम विचार करायचा असतो की हा फक्त एक चालण्याचा रस्ता आहे. मी संपत्तीवर पाय ठेवत नाहीये, तर केवळ माझा मार्ग क्रमित आहे. अरे वा, ही एक प्रकारची मानसिक पळवाटच आहे म्हणा. हो ना. जर हेतू फक्त रस्ता ओलांडण्याचा असेल आणि त्या धान्यावर मालकी हक्क सांगण्याचा नसेल, तर तो अपराध मानला जात नाही. म्हणजेच याचा सरळ अर्थ असा निघतो की हे नियम केवळ आंधळेपणाने पाळण्यासाठी बनवलेले नाहीयेत, तर त्यात परिस्थितीनुसार लवचिकताही आहे. अगदी बरोबर. आता आपण रत्नांच्या आणि धातूंच्या नियमाकडे येऊया. तिसरा नियम सांगतो की सोने, चांदी, मोती अशा 10 प्रकारच्या मौल्यवान रत्नांना आणि धातूंना स्पर्श करणे निषिद्ध आहे. पण मला सांगा, आजच्या आधुनिक जगात कागदी नोटांबद्दल काय नियम आहे?
कागद तर या 10 रत्नांच्या किंवा धातूंच्या यादीत मोडत नाही. इथेच कायदेशीर गुंतागुंत आणखी रंजक होते. कागदी नोटा या अनामासच्या या 10 रत्नांच्या नियमात बसत नाहीत. हे अगदी खरं आहे. मग चालतात का नोटा? भौतिकदृष्ट्या तो फक्त एक कागद आहे, मौल्यवान धातू नाही. पण याचा अर्थ असा नाही की भिक्खू खिशात नोटांचे पुडके ठेवून फिरू शकतात. बापरे, मग काय नियम आहे? पैशांसाठी म्हणजे चलनासाठी विनयपिटिकामध्ये एक पूर्णपणे वेगळा नियम आहे, ज्यानुसार कोणत्याही स्वरूपातील पैसे स्वीकारणे हा वेगळा अपराध ठरतो. अच्छा, म्हणजे कागदी नोटा पकडणं हा एका दुसऱ्या नियमाचा भंग आहे, पण अनामसच्या धातूंच्या नियमात तो बसत नाही. बरोबर. पण जर तेच चलन सोन्याचं किंवा चांदीचं नाणं असेल तर मात्र परिस्थिती बदलते. कशी काय? अशावेळी एकाच कृतीतून 2 वेगवेगळ्या नियमांचा भंग होतो. कारण ते नाणं एक चलन म्हणून पैसे स्वीकारण्याच्या नियमातही मोडतं आणि मौल्यवान धातू म्हणून अनामासच्या नियमातही अडकतं. एकाच कृतीवर 2 वेगवेगळ्या कायद्यांचा हातोडा. अगदी तसंच. पण आता एक विचार करूया. आधुनिक जगात तर प्रत्येक गोष्टीत कुठे ना कुठे धातूचा अंश असतोच ना. हो, असतोच. आपल्या मोबाईल फोनमध्ये सोन्याचा अत्यंत सूक्ष्म अंश असतो. अनेक वस्तूंवर चांदीचा मुलामा असतो. एवढंच काय, काही पदार्थांमध्ये किंवा औषधांमध्येही प्रक्रिया करताना सूक्ष्म बदल होतात. मग यातून मार्ग कसा काढायचा? प्रत्येक गोष्टीची प्रयोगशाळेत चाचणी तर नाही ना करता येणार. नक्कीच नाही. आणि म्हणूनच या प्राचीन कायद्यांमध्ये अप्पोहारिक नावाची एक अत्यंत महत्वाची आणि प्रगल्भ संकल्पना समजावून सांगितली आहे. अप्पोहारिक. हो. अप्पोहारिक म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी इतकी सूक्ष्म किंवा नगण्य असते की ती मोजण्याइतपतही मोठी नसते. ती कायद्याच्या कक्षेत येत नाही. मला याचं एखादं रोजच्या जीवनातलं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा एखादा भिक्खू आजारी आहे आणि उपचारांसाठी औषधी धुराचा श्वास घेत आहे. तो धूर घशात जातो, शरीरात जातो. पण तो काही अन्नाचा घास मानला जात नाही. बरोबर. अगदी बरोबर. त्यामुळे आजारी असताना धूर घेतल्याने उपवासाचा नियम मोडला जात नाही. अच्छा. किंवा तुम्ही मोबाईलमधल्या सोन्याचं उदाहरण दिलंत. त्या वस्तूमध्ये अतिसूक्ष्म प्रमाणात धातूचा अंश मिसळला आहे, जो डोळ्यानं दिसतही नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वस्तूकडे कुणीही सोन्याची संपत्ती म्हणून पाहत नाही. हो, मोबाईलचा उद्देश संवाद साधणे हा आहे, संपत्ती साठवणे हा नाही. तिथे अप्पोहारिक लागू होतं आणि तो स्पर्श अपराध ठरत नाही. हे ऐकायला एखाद्या आधुनिक कायदेशीर संकल्पनेसारखं वाटतं. इंग्रजी कायद्यात ज्याला डी मिनिमिस म्हटलं जातं, म्हणजे कायद्याच्या दृष्टीने क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, अगदी तसंच हे तत्व आहे. हो, खूप साम्य आहे यात. आता आपण संपत्तीकडून मानवी कृतींकडे वळूया, म्हणजे हिंसा आणि मनोरंजन. कारण उरलेले 3 नियम, 4था, 5वा आणि 6वा, याच गोष्टींशी संबंधित आहेत. बरोबर. 4था नियम आहे शस्त्रे, 5वा आहे प्राण्यांना पकडण्याचे सापळे आणि 6वा आहे मनोरंजनाची वाद्य. मला सापळ्यांबद्दलचा नियम पूर्णपणे समजतो, कारण भिक्खू जीवन हे पूर्णपणे अहिंसेवर आधारित आहे. प्राण्यांना पकडणं किंवा मारणं हे त्यांच्या तत्वांच्या विरुद्ध आहे. नक्कीच. पण शस्त्रांबद्दल माझा एक मोठा आक्षेप आहे. जर शस्त्रे निषिद्ध आहेत, तर फळे कापण्याची सुरी का चालते? सुरीने फळही कापता येतं आणि कुणाला इजाही करता येतेच ना. मग सुरीला स्पर्श करणं का निषिद्ध नाही? हा विरोधाभास वरवर पाहता गोंधळात टाकणारा वाटू शकतो. पण जर आपण याच्या मुळाशी गेलो ना, तर वस्तूचा भौतिक आकार महत्वाचा नसून तिचा मूळ उद्देश किंवा डिझाईन इंटेंट काय आहे हे महत्वाचं ठरतं. म्हणजे ती वस्तू का बनवलीये हे पाहिलं जातं. हो. फळे कापण्याची सुरी ही कोणाला तरी मारण्यासाठी किंवा युद्ध करण्यासाठी बनवलेली नसते. तिचा उद्देश केवळ दैनंदिन कामे सोपी करणे, अन्न तयार करणे हाच असतो. अच्छा. तसंच बचावासाठी वापरली जाणारी ढाल ही सुद्धा शस्त्र मानलीच जात नाही, कारण ती आक्रमणासाठी नाही तर संरक्षणासाठी असते. जोपर्यंत वस्तूचा मूळ उद्देश दुसऱ्याला इजा पोहोचवणे हा नसतो, तोपर्यंत ती वस्तू शस्त्राच्या व्याख्येत बसत नाही. म्हणजे वस्तूच्या धारदारपणापेक्षा ती का बनवली गेली आहे हे जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. पण समजा एखादा भिक्खू जंगलातून चाललाय आणि रस्त्यात त्याला एखादी जुनी फेकून दिलेली तलवार सापडली आणि त्याला ती तलवार तिथे पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी किंवा लाकडे कापण्यासाठी वापरायची आहे. तर मग काय करायचं? तलवार तर स्पष्टपणे युद्ध करण्यासाठी आणि मारण्यासाठीच बनवली असते. हा एक अतिशय रंजक प्रसंग आहे. जर ती तलवार वापरायचीच असेल
तर ती तशीच मूळ स्वरूपात वापरता येत नाही. मग काय करावं लागतं? तिथे भिक्खूला एक कृती करावी लागते. त्याला एखाद्या दगडाने त्या तलवारीला थोडंसं ठोकून खराब करावं लागतं किंवा तिची धार थोडी बोथट करावी लागते. म्हणजे आपण त्या वस्तूचा हिंसक आत्मा किंवा तिचं जे व्हायोलेन्स पोटेन्शियल आहे ते नष्ट करतोय. अगदी तंतोतंत. ही केवळ एक भौतिक कृती नाहीये, तर हा एक मोठा मानसिक बदल आहे. बापरे. एकदा का तिचं मूळ स्वरूप आणि तिचा प्राणघातक उद्देश नष्ट झाला की ती तलवार आता शस्त्र राहत नाही, तर ती एक साधा कोयता किंवा टूल बनते. आणि मग भिक्खूला तिला स्पर्श करता येतो. हो, तो दगडाचा एक ठोका त्या वस्तूची कायदेशीर ओळखच बदलून टाकतो. हे खरोखरच अविश्वसनीय आहे. एखाद्या वस्तूचं मानसिक आणि कायदेशीर अस्तित्व असे एका ठोक्याने बदलता येतं, याचा विचारही आपण सहसा करत नाही. हो ना. आता यातील 5व्या नियमाबद्दल थोडं सांगा. प्राण्यांना पकडण्याचे सापळे. यात स्रोतामध्ये पाण्यातील आणि जमिनीवरील सापळे असे 2 प्रकार का नमूद केले आहेत? प्राचीन काळी भिक्खू मोठ्या प्रमाणावर जंगलांमधून किंवा गावांच्या वेशीवरून प्रवास करत असत. अनेकदा शिकारी लोकांनी जंगलात प्राण्यांसाठी किंवा नदीत माशांसाठी सापळे लावलेले असत. जर एखाद्या भिक्खूने त्या सापळ्याला स्पर्श केला किंवा तो हलवला तर त्याचे 2 अर्थ निघू शकत होते. कोणते 2 अर्थ? एकतर तो शिकाऱ्याची शिकार चोरत आहे किंवा तो त्या प्राण्याला अडकवण्याच्या हिंसक प्रक्रियेत नकळतपणे सहभागी होत आहे. या दोन्ही गोष्टी संन्यासी जीवनाला अशोभनीय आहेत. बरोबर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या, मग तो जमिनीवरील असो वा पाण्यातील, सापळ्याला जाणीवपूर्वक स्पर्श करणं हे पूर्णपणे निषिद्ध करण्यात आले. हे त्यांना केवळ हिंसेपासूनच नव्हे तर चोरीच्या आरोपांपासूनही दूर ठेवतं. म्हणजे स्वतःला वादांपासून आणि हिंसेच्या सावलीपासूनही दूर ठेवण्याची एक परिपूर्ण व्यवस्था आहे. अगदी. आता शेवटच्या म्हणजे 6व्या नियमाकडे येऊया. मनोरंजनाची वाद्य. वाद्यांना स्पर्श करणं निषिद्ध आहे. पण अनेक बौद्ध मठांमध्ये, मंदिरांमध्ये मोठ्या घंटा असतात. काही ठिकाणी मोठे ढोल असतात. जर वाद्य निषिद्ध आहेत, तर मग मंदिरातील ही घंटा या नियमात का अडकत नाही? ती सुद्धा नादच निर्माण करते ना. इथे पुन्हा एकदा तोच उद्देशाचा सिद्धांत लागू होतो. वाद्य जसं की बासरी, वेणा किंवा आजच्या काळातील गिटार ही प्रामुख्याने मानवी मनाला सुख देण्यासाठी, ऐहिक मनोरंजनासाठी आणि भावनांना चेतवण्यासाठी बनवली जातात. बरोबर. संन्यासी जीवनात अशा प्रकारच्या सांसारिक मनोरंजनाला पूर्णपणे बंदी असते. पण तुम्ही मगाशी मंदिरातील घंटेचा उल्लेख केलात. हो. मंदिरात वाजवली जाणारी घंटा किंवा मोठा ढोल हे मनोरंजनासाठी नसतात. कोणीही तासनतास घंटेचा आवाज ऐकून मनोरंजन करून घेत नाही. हो, घंटेचा आवाज ऐकून कोणी गाणी म्हणायला सुरुवात करत नाही. अगदी बरोबर. त्यांचा उपयोग हा केवळ एक संकेत किंवा सिग्नल देण्यासाठी असतो. म्हणजे एकत्र बोलावण्यासाठी वगैरे? हो, भिक्खूंना प्रार्थनेसाठी एकत्र बोलावणे, धोक्याची सूचना देणे किंवा वेळेची माहिती देणे यासाठी ते वापरले जातात. त्यांचा उद्देश युटिलिटी किंवा उपयुक्तता हा आहे, सेन्सरी इंडल्जन्स किंवा इंद्रियांचे चोचले पुरवणे हा नाही. अच्छा. त्यामुळे त्यांना या नियमातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलं आणि समजून घेतलं त्यावरून एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवते. हे नियम केवळ आंधळेपणाने पाळण्यासाठी लादलेली जाचक बंधने नक्कीच नाहीत. अजिबात नाहीत. या सर्व स्रोतांमधील माहितीचा एकत्रित सारांश काढायचा झाला तर आपल्याला मानवी मनाची आणि समाजाची एक अत्यंत प्रगत आणि विचारपूर्वक तयार केलेली कायदेशीर रचना पाहायला मिळते. भिक्खूंचं जेवण हे सामान्य ऐहिक जगापासून पूर्णपणे वेगळं ठेवण्यासाठी ही रचना बनवली आहे. अर्थकारण आणि संपत्ती जमा करणं, हिंसेचा विचार करणं आणि उथळ मनोरंजनात वेळ घालवणं या सर्व गोष्टींपासून त्यांना लांब ठेवलं जातं. बरोबर. हे नियम केवळ त्यांच्या कृतींवर नियंत्रण ठेवत नाहीत, तर त्यांना एका विशिष्ट मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर स्थिर ठेवण्याचं काम करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नियम परिस्थितीनुसार लवचिक आहेत. ते हेतू आणि उद्देश यावर आधारित आहेत. हे खरंच खूप सखोल आहे. पण हे सगळं ऐकताना माझ्या मनात एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न उभा राहिला आहे. कोणता? आपण पाहिलं की भिक्खूंनी या प्राचीन नियमांचं पालन करण्यासाठी आणि तरीही दैनंदिन जीवन जगण्यासाठी काही आधुनिक मार्ग शोधले आहेत. जसं की तलवारीला दगडाने बोथट करून तिचं रूप बदलणं किंवा चित्राला थेट स्पर्श होऊ नये म्हणून स्मार्टफोनच्या पारदर्शक स्क्रीनचा अडथळा म्हणून वापर करणं. पण आता विचार करूया, आपण अशा एका भविष्याकडे वाटचाल करत आहोत जे तंत्रज्ञानाने पूर्णपणे व्यापलेलं असेल. बरोबर.
जेव्हा आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट डिजिटल स्वरूपात असेल तेव्हा शेकडोन वर्षांच्या या प्राचीन परंपरा आणि नियम कसे टिकून राहतील? हा खूप मोठा प्रश्न आहे. आज स्मार्टफोनच्या स्क्रीनचा अडथळा कामी येत आहे, पण उद्या जेव्हा व्हर्च्युअल रियालिटी किंवा अदृश्य डिजिटल इंटरफेस आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतील, जिथे भौतिक वस्तूला स्पर्श न करता आपण डिजिटल जगाला स्पर्श करत असू, तेव्हा काय होईल? हा खरोखरच एक अत्यंत मोठा आणि तत्वज्ञानात्मक प्रश्न आहे. जेव्हा भौतिक वस्तूच अस्तित्वात नसतील किंवा स्पर्श ही संकल्पनाच व्हर्च्युअल होईल, तेव्हा अनामासचे हे नियम त्या आभासी जगाला कसे लागू होतील हे पाहणं रंजक ठरेल. नक्कीच. तेव्हा या नियमांना आणि परंपरांना तंत्रज्ञानाच्या रेट्यामुळे पूर्णपणे नवीन स्वरूप प्राप्त करावं लागेल का? की 2500 वर्ष जुना तो अदृश्य सिक्युरिटी अलार्म अशा आभासी जगाशी जुळवून घेण्यासाठी आपलंच स्वरूप बदलेल? हा खरोखरच पुढे विचार करण्याजोगा प्रश्न आहे. हो ना, अगदी विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आजच्या या सखोल चर्चेतून एका साध्या वाटणाऱ्या विषयामागील मानसशास्त्रीय आणि ऐतिहासिक गुंतागुंत नक्कीच नव्याने उलगडली असेल. साध्या वाटणाऱ्या गोष्टींमागील हा मोठा अर्थ आपण असाच शोधत राहूया. आजच्या सत्रात एवढंच.